गावाला पाणी सोर्स तयार करण्यासाठी पहिला मुद्दा म्हणजे पाण्याचा सोर्स तयार राहणे. तर ह्या गावामध्ये पाण्याचा सोर्स काहीच नाही. एक दोन बोर आहेत. काही तर तपावाबाबत लोकांना पाणी मिळावं म्हणून एक दोन बोरवर चालू केलं, पण त्याचाही पाण्याचा पुरवठा आणि होत नाही. ह्या टाकीला जे कोणी पुढाकार घेतलाय त्यांनी व्यवस्थित आम्हाला पहिल्यांदा विहीर पाडून व्यवस्थित गावाचा पुढचा भविष्याचा विचार करून व्यवस्थित असं बोरवर न भागवता किंवा कुठल्या छोट्या गोष्टीवर न भागवता विहीर अशी अखंड विहीर करा, पाण्याचा सोर्स मोठा करा. वाटलं तर तुम्हाला जसं वाटेल तसं करा, पण पाण्याचा मोठा सोर्स करून त्या टाकीमध्ये आपण ती पाणी द्यावं. दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्ही आपले स्वागत करतो आहे. खरं तर जल जीवन मिशन ही प्रधानमंत्री तसंच प्रधानमंत्री कार्यालयाकडून राबवण्यात आलेली केंद्र सरकारची एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. आणि असं असताना प्रत्येक गावात बऱ्यापैकी कामं होताना दिसतात, काही ठिकाणी कमी होताना दिसतात, काही ठिकाणी काही प्रमाणात घोटाळा झालेलं पण दिसतं आहे, काही ठिकाणी कामं रखडलेत, काही ठिकाणी कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्याचं पण आपल्याला दिसून येते. आता आपण आहोत वाघोली या गावामध्ये आणि या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी येत होत्या किंवा या ठिकाणचं जलजीवन मिशनचं काम म्हणावं तितकं त्या प्रमाणात झालेलं नाही असं त्या नागरिकांच्या भावना होत्या. आणि गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि एकंदरीत जलजीवन मिशन संदर्भात किती कामं झालेत, किती कामं राहिलेले आहेत आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग नागरिकांशी संवाद साधूया. तर जलजीवन मिशन संदर्भात वाघोली गावात कोणकोणती कामे झाली, वाघोली आतापर्यंत कोणकोणती कामं झाली? तसं म्हणायला गेलं तर काम कोणतंच असं क्लिअर झालं नाही. नुसतं काम चालू आहे आणि जलजीवनचा विषय आहे एवढंच गावात आहे. असं काम असं कुठलंच पूर्ण झालं नाही. आता इथं आपण उभारली टाकी खाली, ही टाकी पण अर्धवट आहे. ह्या गावात सुरुवातीला जलजीवन मिशन आल्यामुळे गाव सगळं आनंदात झालं होतं की आम्हाला पाणी प्यायचं आहे, पाणी मिळेल, हक्काचं पाणी मिळून असं आपलं गाव पूर्ण आनंदात झालं होतं. पण काय विषय काय प्रशासनाच्या ह्याच्याबद्दल ती सगळ्या गोष्टी झाल्या आणि गाव आपल्या हक्काचं पाणी प्यायला मुकलं आहे. थोडक्यात सगळं काम चालू आहे की आपलं जी प्रशासन आहे ते आपलं टाकी बांधतं आहे, आपल्याला लवकर पाणी मिळेल ह्या दृष्टीनं. आता 3, 4, 5 वर्ष झालं समजा, एवढा मोठा कोट्याचा निधी आला आहे, पण त्याला गावाला काहीसुद्धा त्याचा फायदा नाही. बाकीच्या गावाच्या तुलनेत तुमच्या गावात काम कमी झाले किंवा काय? बाकीच्या गावाच्या तुलनेत बोलायचं म्हणलं तर आमचं गाव महाग आहे भरपूर. काहीच काम झालं नाही. जे होते फक्त कागदपत्र होतं आणि थोडं सिमेंट आणि थोडं स्लॅब लावलं एवढं दिसतंय. विषय कुठे जलजीवन मिशन म्हणजे पाणी घरोघरी मिळणं हा जलजीवन मिशनचा उद्देश आहे. लोकांना त्याचा लाभ मिळणं हा उद्देश आहे. पण इथं ती गोष्टी होत नाही. त्या बाकीच्या जी गोष्टी होते तेच होते, पण लोकांना हक्काचं पाणी आतापर्यंत मिळालं नाही. बाकीच्या गावात लोकांच्या दारापर्यंत पाणी गेलेलं आहे, त्यांना जलजीवनचा पूर्ण फायदा झाला आहे. गावात असो, वाडी वस्त्यावर, शेतात पण पाणी गेले त्यांच्या. पण इथं जलजीवनचा विषयच काहीच नाही. कामाचं पाणी नाही, पाईपलाईन पण नाही. आणि पाईपलाईन म्हणण्यापेक्षा इथं जी विषय पाण्याचा असतो पहिली गोष्ट, आपण जलजीवन मिशन कशासाठी पाणी लोकांना पाजण्यापाशी, पण पाण्याचा सोर्स नाहीच. फक्त टाकीचा जो टाकी उभा केली आहे ती पण अर्धवट आहे. एक गावकरी म्हणून गावातील लोकांनी वगैरे तुम्ही काही प्रयत्न केलात का? पाठपुरावा असू दे किंवा गावातील लोकांनी वेळोवेळी जो कोणी समाजसुधारक असेल, प्रतिष्ठित नागरिक असेल, त्यांना वेळोवेळी काय पाहिजे ती दिलेलं आहे. साधारण माणसानेही त्यांना ज्यावेळेस गावातील लोक गेला मला हे करू त्यावेळेस लोकांनी साथ दिली. सामान्य माणसाची किंवा गावातील लोकांची काही चूक नाही. कोणी पण जाऊ दे, त्यांना आपल्याला पाणी प्यायचं आपण असं करू म्हणले त्यावेळेस लोकांनी साथ दिलेले म्हणजे दिलेले, पण तरीही काम पूर्ण नाही. वाघोली गावात खरं तर मग सध्या उन्हाळा आहे, पिण्याच्या पाण्याचे कोणकोणते सोर्सेस आहेत आणि कशा पद्धतीने गाव डिपेंड असते? वाघोली गाव म्हणजे कसं आहे, आजूबाजूच्या गावाला पाण्याचा सोर्स चांगला आहे. जत्रेच्या ठिकाणी शेतकऱ्याकडून पाणी ग्रामपंचायत विहिरीत टाकावं लागतंय. ते व्हिडिओ पण दाखवतो मी टाकलेलं. जत्रेच्या वेळेस शेतकऱ्यांनी मदत करून गावाच्या विहिरीत पाणी टाकलं तेव्हा गाव पाणी प्यालं. गावाच्या पाण्याचा शेड्यूल नाही. कुणाला विचारायला गेलं तर गावाच्या विहिरीतच पाणी नाही, तर आम्ही कुठलं पाणी पाजू? ह्या जलजीवन मिशनच्या गावामध्येही ह्या गावात अशा गोष्टी बोलल्या जातात की ज्याला कोणाला हक्कानं बोलायला जातो तो काय म्हणतो, ज्या विहिरीतनं पाणी सोडणार आहे किंवा शिपायाला बोलायला जातो आपण, तो स्वतः म्हणतोय की या विहिरीतच पाणी नाही, मी कुठलं पाणी तुम्हाला देऊ? हे इतकी बिकट परिस्थिती ह्या गावात आहे. काल पण तुम्ही म्हणलात की बोलताना
ग्रामसभा वगैरे झाली त्याच्यामध्ये पण तुम्ही कोणकोणते मुद्दे उचलला? ग्रामपंचायतमध्ये आपण ग्रामसभेमध्ये जल जीवनचा विषय मुद्दा उचलला होता, पण त्यांनी सरळ सांगितले की ग्रामपंचायतमध्ये हा जल जीवनचा मिशनचा मुद्दा येत नाही. तुम्ही वरच्या लेवलला भेटा, पाठपुरावा करा, तिकडून तुम्हाला काय असेल ती माहिती भेटेल, ग्रामपंचायतला भेटणार नाही. सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. काम न झाल्यास यापुढे कोणती पावलं उचलले जाणार किंवा काय? एक तरुण म्हणून मला थोडंफार समजा लागले म्हणून मी 100% काम नाही झालं तर उपोषणाला, गावाच्या हितासाठी आणि माझ्या भवितव्यासाठी, माझ्या घराच्या भवितव्यासाठी आणि माझ्या आजूबाजूला जे लोक राहतात, माझी आई बहीण बाप कोण असे राहतात त्यांच्यासाठी मी 100% उपोषणाला बसणार. ह्यांनी करताना पहिल्यांदा विहीर पाण्याचा सोर्स करावा. पाण्याचा सोर्स पहिली गोष्ट, जल जीवन मिशन म्हणजे पाणी आहे. पाईपलाईन करणं, पाईपलाईन पण आहे, तुम्ही डायरेक्ट टाकी बांधलं पण पाणी त्यात पाहिजे. पहिल्यांदा गावात सोर्स करा, लोकांना पाणी पाजा, पुन्हा काय असेल ती गोष्टी करा. आमच्या हक्काचं पाणी आहे ना, पाण्यासाठी जल जीवन मिशन आपल्याला सरकारने दिलेलं आहे. कशासाठी? ऑनली वन पाणी. तर ती पाणी आपण गावाला पहिल्यांदा पाजावं, परत तुम्ही पाईपलाईन करा, परत तुम्ही काय करायचं ते करा, जल जीवनचा लोकांपर्यंत पोचवायचा जे काय उपक्रम आहे ते लाभवा, पण पहिल्यांदा पाणी ह्या गावात तयार करा. काय सांगाल वाघोली गावात जल जीवन मिशन संदर्भात आणि एकंदरीत जे पाण्याच्या समस्या आहेत त्याबद्दल काय मत आहे? जे पाण्याच्या समस्या आहेत ते अजून आहेतच. जलजीवन जे काम चालू आहे तरी पाण्याच्या समस्या आहेत तशाच आहेत. काही समस्या अजून कमी झालेल्या नाहीत. आणि गावातील काय थोडी कामं आहेत. जे बोरची पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे, ती नादुरुस्त आहे. बरेच दिवस झालं, 1 महिना 2 महिने. त्याचं पाणी बोर चालू झालं की वर येतं आणि ती गटारीच्या बाजूने बोरची पाईपलाईन आहे आणि ती लाईट गेली की बोरचं पाणी वर आलेलं तसंच ते गटारी मिक्स होऊन परत बोरमध्ये जातं. पाईपात ओढलं जातं. हां, रिटर्न पाईपात ओढलं जातं आणि त्यानंतर लाईट आली की तेच पाणी परत आपल्या पिण्याच्या हौदामध्ये किंवा RO प्लॅन्टमध्ये ते पाणी येतं. आणि ह्याच्यावर की आम्ही ग्रामसेवकांना काल बोललो, ते करूयाच म्हणते पण आत्तापर्यंत काही केलेलं नाही. आणि जे काय गटारी तुंबलेल्या आहेत थोड्याफार त्याचं पण ते ग्रामसेवक स्वतः रोज बघतेत, त्या ठिकाणी येतेत जातेत, त्याचं बी काय काम केलेलं नाही. जल जीवन मिशन ही प्रत्येक गावात खरं तर राबवली, मोठा निधी पण आला होता प्रत्येक गावाला. त्या तुलनेत कुठेतरी वाघोली गावात तुम्हाला कमी काम झाले असं वाटतं का? लयच कमी, काहीच झालं नाही. नुसतं कागदावरच आहे पण म्हणावं तसं काय अजून काम चालूच झालं नाही. जल जीवनचं पाणीच अजून मिळालेलं नाही. खरं तर शासनाचं असं पण स्कीम होतं की प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा वगैरे ग्रामपंचायतीकडे, तसं तुमच्या गावात होताना दिसतंय का? नाही ना, पाण्याची समस्या दररोज आहे. काल तर एक जण असा व्यक्ती होता की ज्याचं नळ कनेक्शन आहे ती त्याचं जे काय मोबदला आहे ती भरतंय पण आत्तापर्यंत त्याला पाणी मिळत नाही. अशी उदाहरणं आहेत गावात? आहेत. आणि शेतात वगैरे राहते त्यांच्यापर्यंत पाणी पुरवठा वगैरे? नाही, त्यांना तर अजिबात नाही. शेतात गावात राहणाऱ्यांना पण प्रश्न आहे. गावात राहणाऱ्यालाच मोठा प्रश्न आहे. शेतात राहणाऱ्याला ज्याची त्याच्या स्वखर्चाने केलेली सोय. बोला, काय म्हणायचं एकंदरीत? हे घाण 4 महिने झालं इथं आहेत, नळ बदला म्हणून बदल नाही ते, आणि 50 रुपयासाठी नळ बसवत नाही ते. आणि तो ते हे टाकी लिकेज आहे, जवळजवळ 2 वर्ष झालं. तुम्ही कोणी काय सांगितलं नाही का त्यांना? सांगितलं की 1000 वेळा सांगितलं. मी स्वतः करतो म्हटलं तरी मी करू दिलं नाही. पाणी वायपट जाते. पाणी वायपडायला 2 वर्ष झालं जात आहे. 2 वर्ष शेवाळा तर तसाच आहे. आणि इथली घाण किती दिवसाची आहे सांगा. आणि ती ग्रामसेवक तर इथे हजरच राहत नाही. हो, ग्रामसेवक हजरच राहत नाही. ठिकाण आहे, सगळे पण पाणी पितात. मी बोलू? बोला. सध्या हे पाणी साठलेलं दिसते ना, ह्याच्या खालून गावातली मेन पाईपलाईन गेलेली आहे पिण्याच्या पाण्याची. आता ती 3-4 महिने झाले ह्याच्यावर मुर्मीकरण झालेलं आहे, पण पाईपलाईन हे मोठ्या गाड्या जाऊन फुटलेली आहे आणि त्याच्यावर खड्डे पडलेत आणि पावसाचं पाणी साठून फुटलेल्या पाईपलाईनमध्ये पावसाचं घाण पाणी चाललं आहे. पण हे अजूनपर्यंत ग्रामपंचायतनं लक्ष देऊन नीट केलेलं नाही आणि तसंच घाण पाणी गावाला पूर्ण पाजत आहेत.
आणि गाव जलजीवनचं गाव असताना सुद्धा पाण्यासाठी लोकांचा हाल होत आहे. याच्याकडं लक्ष जल देण्यास जीवन मिशन संदर्भात जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं झाली असं वाटते? नाही काहीच नाही झाले. अजून सुद्धा लोक पाण्यासाठी खूप त्रासले. काय कारण असतील या लोकांनी पाठिंबा? मग ग्रामपंचायतकडून कामच झालं नाही, काही कामच होत नाहीत. काय उत्तर वगैरे? नाही, उत्तर पण देत नाहीत, काय नाही. ग्रामसभा होत नाहीत गावच्या, काय नाही. मी बोला. नागराज सुधाकर गायकवाड, राहणार वाघोलीवाडी. व आज आपण इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोलीवाडी इथं आलेला आहे. तरी जिल्हा परिषद शाळेची जी काय दुरावस्था झालेली आहे आज, ते म्हणजे जलजीवन मिशन याच्या कामामुळे झालेली आहे. तर हे आहे आपली पाणी टाकी जलजीवन मिशनची. ह्या पाण्याच्या टाकीमुळे लहान मुलांना अडचण, शिक्षकांना अडचण, महिला शिक्षकांना अडचण, अंगणवाडी शिक्षकांना अडचण, अंगणवाडी विद्यार्थ्यांना अडचण जी काय होती ती तुम्हाला दाखवतो. कशामुळं कुठल्या अडचणी होतात निर्माण ते तुम्हाला पूर्णपणे सगळे दाखवून देतो. ही जी आपली हे भात बनवण्याची शाळा, किचन शेड आहे आपलं. इथं किचन शेडला कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आज जाता येत नाही. सगळे दुरावस्था करून टाकलेली आहे ह्या जलजीवनच्या मशीनच्या कॉन्ट्रॅक्टरने. परत लहान मुलांना कुठं इथं खेळण्यासाठी सोर्स नाही. आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना जी काय मॅडम आहेत, अंगणवाडी शिक्षक आहेत, परत अंगणवाडीची लहान मुलं आहेत, त्यांना इथं लघवीसाठी वगैरे शौचालयासाठी जाण्याला कुठलीही पर्यायी म्हणून दुसरी जागा नाही, दुसरी रस्ता नाही. तर ह्या रस्त्यावर पूर्ण सगळे खिळे, परत सगळं वेस्टेज जलस्वराज्य जलजीवनच्या कामाचा वेस्टेज मटेरियल पडलेलं आहे, खिळे आहेत, तार आहेत. तर ह्यापासून प्रत्येक लहान विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, मॅडमला विजा होऊ शकतात. बघा इथंच बघा हे खिळे पडलेले, हे मारलेले, बघा हे बघा. हे जर लहान मुलांच्या पायात घुसले तर काय करायचं? आणि परवा इथून काटकर साहेब आलते मोहोळचे पाणी पुरवठा शाखेचे, त्यांनी येऊन सर्वे करून गेलेत. हे बाथरूमची दुरावस्था झाली त्यांच्या कामामुळं, जलजीवनच्या कामामुळं. हे लोकांनी कुठं जायचं? विद्यार्थ्यांनी कुठं जायचं बाथरूमसाठी? हे कुठं जायचं मला सांगा? हा तर संडास बाथरूम पूर्णपणे बंद आहे. अजून पलीकडल्या साईडला आहे, तिथं बघा तुम्ही अवस्था त्याची काय झालेली आहे. हे बघा बाथरूमची अवस्था. हे सगळं पूर्ण त्या कामामुळंच, जलजीवनच्या कामामुळं झालेलं आहे. इकडं बाथरूम आहे, ह्या बाथरूमला कुठल्याही पद्धतीचं पाण्याचा सोर्स नाही. कुठं बाथरूमला गेलं तर पाण्याचं कुठलंही ही नाही, सोय नाही. याला कॉन्ट्रॅक्टरने कुठलं काम केलेलं आहे, कुठल्याही पद्धतीचं लक्ष शासनाचं इथं नाही. आणि हे पाण्या टाकीचं काम, जलजीवन मिशनच्या पाण्या टाकीचं काम अर्धवट केलेलं आहे. ह्या जलजीवन पाण्या टाकीचं काम, विहिरीचं काम खोदकाम न करता पाण्या टाकीचं काम चालू केलेलं आहे. विहिरीचं काम जिओ टॅगिंग केलेलं आहे. विहिरीचं काम, ज्या ठिकाणी विहिरीचं काम जिओ टॅगिंग केलेलं आहे तिथं विहीर नाही आजपर्यंत. विहीर न खोदता डायरेक्टली इनडायरेक्ट त्यांनी पाण्या टाकीचं काम चालू केलं आहे. पहिला पाण्याचा सोर्स हुडकला पाहिजे त्यांनी. पाणी केलं पाहिजे. पाणी केल्यानंतर परत पाण्या टाकीचं काम केलं पाहिजे. तर पाण्याचं टाकीचं पाणी न करता पाण्या टाकीचं काम चालू केलेलं आहे त्यांनी. तर ह्या प्रत्येक गोष्टीकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. तर कोणकोणत्या गावामध्ये खरं तर जलजीवन मिशनची कामं अतिशय चांगल्या पद्धतीने पण झालेले बघू शकता तुम्ही, बघितलं असेल. किंवा बरोबर. पाण्याची टाकी चालू करून लोकांना पाणी मिळालेलं आहे, मिळते. मिळते. त्या तुलनेत तुमचं गाव लयच कमी? नाही, आमचं फक्त कागदोपत्री गाव पुढं आहे. कागदोपत्री फक्त पुढं आहे. कुठल्याही गोष्टीत कामाबाबतीत पुढं नाही. कागदोपत्री यंत्रणा राबवतात, कागदोपत्री सगळे ओके करतात. कुठल्याही पाण्याचं मला सांगा, जिओ टॅगिंग केलेल्या विहिरीच्या ठिकाणी विहीरच नाही. पाणी टाकी बांधून काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? टाकीचं पण काम निकृष्ट दर्जाचं केलं. अधिकाऱ्याने येऊन पुनर्बांधकाम करायला लावलं. एकदा पाडली टाकी पूर्ण, पूर्ण पाडली होती. त्यानंतर हे काम चालू केलं, अजून परत फिरून चालू केलं. आणि बघा इकडे बघा,
हे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कंपोस्ट म्हणून एक शाळेसाठी वाघोलवाडी ग्रामपंचायतनं बांधून दिलं होतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, सगळं ते पूर्ण सगळं पाण्याचं घाण म्हणजे टाकीचा पूर्ण कचरा पूर्ण काय दुरावस्था केलेली आहे बघा. निकृष्ट दर्जाचं आहे सगळं पूर्ण. उत्कृष्ट दर्जाची टाकी झाली असताना त्यावर ते मटेरियल फोडून इथे टाकलेलं आहे. तेव्हा इकडं पाण्यात टाकीचं काम जलजीवन मिशन म्हणजे तेव्हा जलजीवन पाण्या टाकीचं जे काम केलेलं आहे तेव्हा हे पाण्या टाकीचं काम केलेलं, हे खराब काम केलेलं सगळं मटेरियल इकडे बाहेर टाकले. एकदा पाडलेली टाकी, जे काम करतात ते पण व्यवस्थित नाही. हे सगळं पूर्ण टाकी पाडलेलं पूर्ण सगळं हे आहे. सगळं काम परत पाडून परत बांधलेली टाकी आहे पूर्ण. शेवटी प्रश्न हाच निर्माण होतो की बाबा आमच्या हक्काचं का पाणी पाजत नाही. जे करतात ते पण व्यवस्थित करत नाही तुम्ही. टाकी पहिल्यांदा बांधायला घेतली ते पण व्यवस्थित बांधत नाही तुम्ही. फक्त फायनल घेऊन तुम्ही ते पाणी पण त्यात सोडत नाही. नाही, फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे, जिओ टॅगिंग केलेल्या जागेवर तुम्ही विहीर पाडा. पहिला विहीर पाडल्यानंतर पाणी विहिरीला असेल तर तुम्ही टाकी बांधा. विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही, तुम्ही टाकी बांधताय म्हणजे नुसतं डॉक्युमेंटली कागदोपत्री तुम्ही प्रोसिजर करताय का? हे फक्त शासनाच्या डोक्यात आणून देण्याचं काम आम्ही करतोय. शासनाने ह्याच्यावरती एक माझी इच्छा आहे की शासनानं ह्याचा तंतोतंत विचार करून ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला फक्त पाणी पाजण्याचं शासनानं डोक्यात धोरण ठेवलं पाहिजे. एवढंच आमची अपेक्षा. आम्हाला दुसरं काही नको आहे गावाला, फक्त पाणी पाहिजे आम्हाला. आणि ह्याच्यावर काहीच विचार होत नसेल, त्या गोष्टीवर काहीच विचार होत नसेल तर शेवटी आम्हाला ह्या गावाचं काहीतरी आम्ही देणं लागतोय, समाजाचं पण काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही शेवटी ह्या अंत म्हणून शेवटी उपोषणाला बसणार. त्यावेळेस जे काय होईल ते होईल आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला लवकर पाजा. आणि ह्या शाळेच्या दुरावस्थेमुळे मी कलेक्टर साहेबांना, CO साहेबांना, परत शिक्षण अधिकाऱ्याला, परत भरपूर म्हणजे चौघांना मी ही दिले